अर्थानं हा क्रिकेटचा खेळ सुरुवातीला इंग्लंडमध्ये आपण खेळताना बघितला. तदनंतर भारतामध्ये ब्रिटिश छावण्यामध्ये हा क्रिकेटचा खेळ खेळू लागले. तदनंतर भारताचे राजे महाराजे हा क्रिकेटचा खेळ खेळू लागले. तदनंतर हा खेळ मात्र तुम्हा आम्हा जनमानसामध्ये आलाय आणि सध्याच्या घडीला अक्षरशः वेड लावून सोडलाय याच त्या क्रिकेटच्या खेळानं. आणि तुम्हा आम्हाला लागलेलं वेड मात्र या मैदानामध्ये मॅच बघण्यासाठी देखील घेऊन आलाय. तर देखील पंचाने देखील सामना सुरू करायचा आहे. सिद्धिविनायक एंटरप्राइज संघ ची सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. ते साई माऊली संघानं आपलं शतरक्षण लावून घ्यायचं आहे मित्रांनो. तर खूप चांगलं असं आयोजन, सुसज्ज असं मैदान, भिवंडी परिसरातील अव्वल दर्जाचं मैदान आपण पाहतोय. कोण गावामध्ये खूप चांगला क्रिकेटला प्रोत्साहन देणार हे मैदान मी तर म्हणेन. खूप चांगला क्रिकेटचा खेळ देखील सकाळच्या सत्रापासून आपण या मैदानामध्ये पाहिलाय. दरम्यान सामना सुरू होतोय. षटक क्रमांक पहिलं प्रशांत म्हात्रे, ज्यानं अनेक कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली. क्रिकेटमध्ये ज्या खेळाडू मात्र पूर्णपणे निष्णात झाला होता तो खेळाडू मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असेल नमित आणि उमेश, ही दोन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रशांत म्हात्रे राईट अप ओव्हर द विकेट, समोर असेल नमित यानं देखील मागच्या मॅचमध्ये खूप जास्त इम्प्रेस केलं होतं. अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली होती. परंतु या मॅचमध्ये या खेळाडूला आपल्या टीमसाठी चांगलं प्रदर्शन देखील करावं लागेल. प्रशांत म्हात्रे राईट अप ओव्हर द विकेट, नमित साडी. प्रशांतचा चेंडू यावेळेस पडल्यानंतर थोडासा आतमध्ये देखील आला होता. शफल क्रॉस झाले होते. एक चांगला फटका म्हणता येणार नाहीये, परंतु शतरक्षण थोडंसं खराब झालं होतं. एकदम मिळाली या चेंडूवर. तर खूप चांगला चेंडू होता. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये देखील येताना पाहिलं आपण. खूप चांगल्या चेंडूची हाताळणी मात्र प्रशांत म्हात्रे या गोलंदाजानं केली होती या चेंडूवर. तर नक्कीच यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला असेल डावखुरेशाहीचा फलंदाज उमेश असेल. तर नक्कीच शतरक्षकांमध्ये देखील व्यूहरचना होताना आपण पाहतोय या चेंडूवर. मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळत असले, परंतु दोन पंचांची भूमिका मात्र खूप महत्त्वाची असते. आपण पाहतो या मॅचसाठी पंच कैलास नाईक तसेच पंच रॉकी हे देखील आपण पाहतोय. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आजच्या दिवसामध्ये. तसेच प्रल्हाद पाटील हे देखील आपण बघितलं मागच्या मॅचमध्ये पंचगिरी म्हणून करत होते. खूप चांगला पंचगिरी देखील त्यांच्या माध्यमातून झाली आहे या स्पर्धेमध्ये. प्रशांत म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे पुढील चेंडू, समोर असेल डावखुऱ्याशाहीचा फलंदाज उमेश असेल. आक्रमकता ठासून भरली या खेळाडूकडे, परंतु फलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी या खेळाडूला करावी लागेल. तर नक्कीच आपण पाहतोय व्यासपीठावर अतिथींची मांदियाळी देखील खूप जास्त पाहतोय सकाळपासून. चेंडूपे स्लो आर्म डिलिव्हरी, यावेळेस मात्र चांगला फटका मारला. यावेळेस मात्र चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेजवळ. चेंडू मार्गस्थ होता चेंडू मात्र गेलाय सीमारेषा पार. उमेशच्या बॅट मधून आलाय हा एक फटका, 4 धावा. तर नक्कीच एक चांगला ऑफ ड्राईव्ह पाहिला आपण उमेशच्या बॅट मधून. इनफिल्डच्या वरून खूप चांगला फटका त्याच्या बॅट मधून आलाय. चेंडू मात्र गेलाय सीमारेषा पार, 4 धावांसाठी. या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे फलकावर 5 या आकड्यावर. पुन्हा एकदा प्रशांत, यावेळेस मात्र चांगला फटका आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार, 4 धावांसाठी. आणखीन एक दमदार फटका. बॅक टू बॅक 2 चौकार मारतोय. कारण आपण पाहिलं प्रशांत म्हात्रे जो गोलंदाज या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली होती, त्या गोलंदाजावर मात्र उमेशच्या फलंदाजानं आक्रमण केलंय. कारण अप्रतिम सामना आहे, महत्त्वपूर्ण सामना आहे. दोन्ही संघाचा आपण विचार केला तर दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सामना. पुन्हा एकदा प्रशांत म्हात्रे, चंदपेस गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा एनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. शतरक्षक जातील त्या ठिकाणी, तोपर्यंत एक धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट देखील केल्या जातील. 2 धावेनं फलकावर धावा झाले, त्या बिनबाद 7 धावा. तर नक्कीच यावेळेस बघ 11 धावा झालेत. तर नक्कीच आपण पाहिलं एनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न झाला होता, एलिमिनेशन व्यवस्थित झालं नव्हतं, चेंडू हवेत वावरला होता. 11 धावा फलकावर लागलेत पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा प्रशांत म्हात्रे आपल्या षटकाकडे पुढील चेंडू, उमेश साडी.
यावेळेस चेंड पेस वैविध्यपूर्ण विविधता पाहायला मिळाली. या चेंडूवर एक चांगला चेंड पेस आपण पाहिला, गतीमध्ये परिवर्तन देखील पाहिलं. पूर्णपणे चकित झालाय उमेश शहा फलंदाज, शरीरापासून चेंडू दूर ठेवला तर पडल्यानंतर चेंडून वेध मात्र घेतला यष्टीरक्षकाचा. काय चांगल्या चेंडूची हाताळणी मात्र करतोय प्रशांत म्हात्रे हा गोलंदाज या मॅच मध्ये. तर नक्कीच अनुभव खूप जास्त आहे या गोलंदाजाकडे आणि गोलंदाजी करत असताना अनुभव देखील दाखवतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने अप्रतिम चेंडू टाकतोय. तर नक्कीच अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन शेवटच्या 2 चेंडूवर आपण पाहतोय प्रशांत म्हात्रेच्या माध्यमातून. प्रत्येक क्रीडा रसिकाला आवडेल या ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण प्रशांत म्हात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिली आहे पहिल्या षटकामध्ये. दरम्यान प्रथम फलंदाजी करत असताना साई माऊली संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सिद्धिविनायक एंटरप्राइज संघ फलंदाजी करतोय. साई माऊली हा संघ मात्र क्षेत्ररक्षण करतो. या मॅच मध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक एंटरप्राइज संघ धावपलकर धावा लावतात त्या बिनबाद 11 धावा. एक गोष्ट मात्र आहे निशान की 11 धावा झालेल्या आहेत. किमान 50 पर्यंत जावंच लागणार आहे, कारण यापूर्वी बघितलं आपण हे मैदान आहे, खेळपट्टी आहे, ही फलंदाजीला साथ देताना यापूर्वीचा सामना आपण बघितला 52 धावांचं लक्ष्य होतं आणि लक्ष्याचा पाठलाग KPL स्टार संघाने सहजगत्या केला होता. कारण कल्पेश त्यानंतर स्लॉगरमध्ये विराज यांनी जी फटकेबाजी केली होती आणि अंतिम फेरीमध्ये दिमागात प्रवेश केलेला आहे, त्यामुळे किमान 50 धावा असणे गरजेचं असणार आहे. तर नक्कीच सकाळच्या सत्रापासून आपण या ठिकाणी मॅच पाहतोय. एकंदरीत पाहिलं फलंदाजांना नंदनवन ठरणारी खेळपट्टी आहे. जास्तीत जास्त फलंदाजांना लाभ झालाय या खेळपट्टीवर. परंतु तुमच्याकडे अचूक टप्पा, अचूक गती, नियंत्रित गोलंदाजी असली तरी तुम्ही या मैदानावर चांगली गोलंदाजी देखील करू शकता. परंतु सकाळच्या सत्रापासून या मैदानावर फलंदाज हवी होताना आपण पाहिलं गवई सर. एकंदरीत दरम्यान षटक क्रमांक 2 गोलंदाज असेल यावेळेस मात्र मानस हा गोलंदाजी करण्यासाठी आला आणि समोर फलंदाज असेल नमित. मानस आपल्या षटकडे पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि फलंदाज नमित मात्र बाद झालाय. ये भगवा रंग, ये भगवा रंग. पोलीस संघाचे सपोर्टर जास्तीत जास्त संख्येने दिसत आहेत. नक्की ते हात उंचावतील. वेताळदेव स्टँडमध्ये जास्तीत जास्त जे प्रेक्षक पाहू शकता आपण त्यांना. साईमौली संघाचे येल्लोज त्या ठिकाणी फलंदाज बाद झाल्यानंतर साईमौली संघाचे सपोर्टर्स त्या ठिकाणी आहेत वेताळदेव स्टँडमध्ये. तर नक्की धगधग प्रेक्षकांची मनामध्ये नेहमी होत असतो जेव्हा त्यांचा आवडता खेळाडू, आवडता संघ मात्र मैदानामध्ये खेळत असतो, तेव्हा प्रेक्षकाच्या प्रत्येक मनामध्ये धगधग होत असते. आणि नक्कीच ज्यावेळेस नमित बाद झाला तेव्हा मात्र वेताळ देव स्टँडमध्ये आनंद देखील साजरा केला गेलाय, कारण त्यांच्या टीमच्या गोलंदाजानं नमित त्याला बाद देखील केलाय. खूप सारा क्रिकेटचा अप्रतिम असं आयोजन आपण पाहतोय. अल्लोट प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षक गर्दी आहेत म्हणून गवळी सर इथे गर्दी रोहिदास आहे. पाटील यांचं कलिंगड वाटप सुरू झालेलं आहे. रोहिदास पाटील आणि रुपेश नाईक यांच्या माध्यमातून कलिंगड वाटप सुरू झालेले. गेले 2 दिवस ते अगदी गारेगार कलिंगड आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. या स्पर्धेचा अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे, त्यांचं खूप खूप आभार. मानस आपल्या षटकडे पुढील चेंडू आलोक साडी. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन एक चांगला जागा बनवली होती आणि चेंडू मात्र थर्डमॅन रिझर्व्ह खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाता जाता चेंडू मात्र गेलाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी. तोंड उघडलं आणि फक्त चेंडूला दिशा दिली. नाजूक फटका, क्रिकेटमधला ज्याला नाजूक फटका संबोधलं जातं, हा जो फटका खेळला होता अगदी थर्ड मॅन आणि पॉईंटच्या मधून आणि आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू अतिशय वेगात गेला होता. स्क्वेरिश थर्ड मॅन सीमारेच्या बाहेर चौकार. तर नक्कीच गोलंदाजाच्या गतीचा वापर केला होता या फलंदाजानं. खूप चांगला फटका अलोकाच्या बट मधून आलाय. मानस पुन्हा एकदा आपल्या षटकडे पुढील चेंडू, फुलटा चेंडू होता. यावेळेस सन्मान केलाय, ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. कव्हर रिझन वरून क्षेत्ररक्षक येईल, चांगलं क्षेत्ररक्षण करेल तोपर्यंत एकच धाव मेल अलोक या फलंदाजाला. एका धावेनं फलकावर धावा झालेत त्या. 1 बाद 16 धावा षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू असताना. तर नक्कीच खूप चांगला फलंदाजीचा आविष्कार दाखवलाय अलोक या फलंदाजानं आतापर्यंत. खूप चांगली फलंदाजी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. अलोक याने देखील इम्प्रेस केले, गोलंदाजी देखील खूप चांगली केली आहे आणि महत्त्वपूर्ण खेळाडू देखील आहे
या टीमचा सिद्धिविनायक एंटरप्राइज संघाचा आपण विचार केला तर एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून त्या खेळाडूकडे बघितलं जातं आणि नक्कीच नाणेफेकीचा कॉल झाला होता तेव्हा कर्णधाराने देखील म्हटलं होतं की आलोक मुकादम या खेळाडूवर आमची जास्तीत जास्त जबाबदारी असेल. पुन्हा एकदा मानस आपल्या षटकातील पुढील चेंडू सामोरे जाईल उमेश डावखेळशाहीचा फलंदाज. आतापर्यंत उमेश यानं आपल्या 5 चेंडूमध्ये 10 धावांचं आपल्या टीमसाठी योगदान देखील दिलंय. डावखेळशाहीचा फलंदाज आक्रमक फलंदाज आहे. मैदानाच्या आतमध्ये ठासून आक्रमकता भरली आहे या खेळाडूकडे. पुन्हा एकदा मानस आपल्या षटकातील पुढील चेंडू उमेश साडी डावखेळशाहीचा फलंदाज. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय प्रशांत म्हात्रे शतरक्षकाची व्यूहरचना करत असताना यावेळेस मात्र अप्रतिम फटका. चेंडू मात्र जाईल सीमार रेषा पार 7 धावांसाठी. हरे कहने लगे मुँह से बब्बा तेरी बौरी के कहने लगे मुँह से बब्बा कहाँ गौ चिलम. उमेशाच्या बाट मधून आलाय. या 7 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे फलकावर 22 धावा. खूप चांगली बॅटिंग करतोय उमेश हा फलंदाज. सलामीला आला होता नमित बाद झाला परंतु यावेळेस मात्र जबाबदारीनं फलंदाजी करतोय मानस. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शपल क्रॉस झाले होते पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय आणि या वेद मात्र घेतला यष्टीरक्षकाचा. यावेळेस मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती मानस या गोलंदाजाच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. षटकार मारलाय तदनंतर मात्र कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवर गोल अधिराज्य गाजवला फलंदाजानं परंतु या चेंडूवर कुठेतरी कमबॅक करून दिलाय मानस या गोलंदाजानं. मानस हा चेंडू खोलवर टाकला अराउंड लेग 3 फ्लॅचित. उमेश बॅक टू द पेव्हिलियन. तर खूप चांगला चेंडू फेकलाय फलंदाज उमेश जो चांगली फलंदाजी करत होता त्या उमेशला मात्र बाद केलंय. आता मात्र गोलंदाज मानस यानं खूप चांगला चेंडू फेकलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना सिद्धिविनायक एंटरप्राइज संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 22 धावा. तर की चांगला क्रिकेट खेळण्याचा सातत्यानं प्रयत्न झालाय परंतु यावेळेस मात्र मोठा हादरा बसलाय सिद्धिविनायक एंटरप्राइज संघाला. तर नक्कीच मागच्या मॅचमध्ये फलंदाजीमध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली होती तो फलंदाज मात्र आलोक मैदानामध्ये आहे आणि विकी देखील आहे. चांगली कामगिरी करावी लागेल आणि येणारे 2 षटकांसाठी मी समालोचन करण्यासाठी आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज डॉक्टर गवई सरांना. धन्यवाद निशाल पाटील. मंगेश चितळे मागच्या मॅचचा हिरो ज्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. काय फलंदाजी केली होती यावेळेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी कॅप्टन आहे संघाचा कर्णधार आहे. खेळण्यासाठी सज्ज होते आलोक मुकादम ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू आणि फोर्स केलेला काय फटका खेळलेला आहे लॉंग ऑन सीमा ह्याच्या बाहेर षटकार. का खेळलेला आहे. मंगेश अगदी राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. शॉर्ट बॉल होता आणि फोर्स केला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असा फटका लिहिलेला खेळायचे. फोर्स आणणारा फटका खेळला आणि चेंडू लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर गेलेला आहे. पाहू शकता आपण क्लीन अँड नीट टेलिकास्ट GTC द्वारा आपण पाहतोय. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झाल्या 28. मंगेश आता मात्र ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. राईट आर्म फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला सरळ चेंडू जातोय तर मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चांगलं क्षेत्ररक्षण काय सपोर्ट करतायत सपोर्टर्स. साई मौले संघाचे चांगलं क्षेत्ररक्षण केल्यानंतर सपोर्ट फलंदाज बाद झाल्यानंतर सपोर्ट हे पाहू शकता. वेताळदेव स्टँडमध्ये मोठ्या संख्येने आहेत आणि फार महत्त्वाचं उत्साह वाढवणं फार गरजेचं आहे.
आणि नक्कीच तुम्ही जेव्हा उत्साह वाढवता टाळ्यांचा आवाज नक्कीच तुम्ही करा. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमॅन. हे फार महत्त्वाचं असतं. उत्साह वाढवणं फार गरजेचं असतं. अष्टविनायक ग्रुपकडनं या ठिकाणी या आयोजनाला खास करून कॉमेंट्री पॅनलला सुद्धा हार्दिक शुभेच्छा आहेत. अष्टविनायक ग्रुप आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. मंगेश फुलटॉस चेंडू आणि स्वंग केलेला चेंडू हवेत आणि याचबरोबर विकी याची खेळी संपुष्टात. चांगली निवडलेली नव्हती कारण डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता. पाहूया आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे झेल घेतलेला आहे. फुल टच चेंडू आहे, थोडासा फ्रंट फुटला आला, त्यानंतर सहज ते भिरकावून दिलं. एक क्षण असं वाटलं चेंडू सीमापार गॅपमध्ये जाईल, मात्र डीप मिड विकेटला एक अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच. आणि पाहू शकता सेलिब्रेशन झेल घेतल्यानंतर. विकी बस झाले, आता मात्र खेळण्यासाठी आलेले आहे. दर्शन आलेलं आहे. दर्शन नॉन स्ट्राईक. आता मात्र जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची संधी आलोक मुकादम यास घ्यावी लागेल मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल तर. यामध्ये लाफ्ट वाईड अप लॉंग ऑन सीमारेषच्या बाहेर, उंची जास्त, लांबी जास्त आणि सर्वच काही जास्त. सीमापार षटकार. पोलार्डच्या अंदाजाने फटका मारला होता. पोलार्ड अशाच प्रकारे फटकेबाजी करतोय. स्टँड अँड डिलिव्हर, जागेवरनं ताकदवर फटका. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झाली 35, 35. मंगेश राईट आर्म, पुन्हा एकदा फटका खेळलाय, पुन्हा त्याच दिशेने फटका जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार, जणू काही ऍक्शन रिप्ले. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 41, 41. आलोकने आतापर्यंत किती धावा जमवल्या आहेत? आतापर्यंत 3 षटकार मारलेले आहेत आणि 1 चौकार. 24 धावांवर खेळतोय. 6 चेंडूंचा सामना केलेला आहे. मंगेश मागला ठरतोय. मंगेश VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. यावेळेला मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र स्वैर आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच कैलाश नाईक यांचा इशारा वाईट बॉल. थोडासा एक मानसिक दबाव. बऱ्याचशा वेळेला असं होतं की मोठे पटके लागल्यानंतर एक मानसिक दबाव, पण तू वाईट चेंडू टाकून तुम्ही या दबावातून बाहेर पडू शकत नाही. उलट तुम्ही जास्त मानसिक दबाव आपल्याला निर्माण क्रिएट करता, कारण एक धावी जाते आणि एक नवीन चेंडू खेळायची संधी मिळते फलंदाजाला. 42 धावा झाल्यात, 42. तिसरं षटक मार्गस्थ. मंगेश यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या, चेंडू सरळ जातोय. तो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एका धावने धावसंख्या झाली 43 आणि एकच धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला निशांत पाटील. कारण ज्याप्रमाणे आलोक मुकादम खेळतोय, कारण आपण पाहतोय आलोक मुकादम याने आतापर्यंत 7 चेंडूंचा सामना केला, 3 षटकार मारलेले आहेत, 1 चौकार मारलेले आहेत, 25 धावांवर खेळतोय. धावसंख्या झालेली 43. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि असं वाटतं की 55+ कडे पाहत असणार आहे. एक मात्र आहे की 55 धावा जर झाल्या तर एक चांगलं लक्ष ठरू शकेल आणि एक संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळू शकतो.
यापूर्वीचा सामना आपण बघितला, सुरुवातीला संघर्ष वाटत होता, परंतु कल्पेश आणि विराज याच्या फलंदाजीने मात्र सहजगती विजय प्राप्त केला होता. तो केपीएल स्टार संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि हा दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज धवल येतोय. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट आणि आता मात्र एक क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. यावर मात्र ड्राईव्ह केलेला आहे, क्लास फटका, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार चौकार. होता मात्र उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर होता. शफल क्रॉस होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, पण यामध्ये मात्र यश आलेलं नाही. पहिला एक चांगला चेंडू बघायला मिळतो बऱ्याच उशिरानंतर. धवल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, 8 ते 10 पावलांचा रनअप. यावर मात्र कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे, डीप कव्हर, सीमापार चौकार. वर 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत. यस कुमारजी म्हात्रे यांचे आगमन झालेले, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. कुमारजी म्हात्रे तसेच डॉक्टर अमोलजी कराळे यांचा संघ या स्पर्धेच्या बाहेर फेकला गेलेला आहे. वेदांत वॉरियर्स याला मात्र लॉफ्ट केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे, डीप मिड विकेट, सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. आलोक मुकादम याला चेंडू हा फुटबॉल सारखा दिसतोय, सहज गती भिरकावून देतोय. चौकार मारला होता, षटकार मारला होता. धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झाली 57. आमचे लोहार सर त्याचबरोबर गणेशजी पाटील यांचे आगमन झालेले, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम अँड सुस्वागतम. मित्रांनो, क्रिकेट असा खेळ आहे, क्रिकेटला भारतामध्ये धर्म मानला जातो. क्रिकेटपासून कोणीही सुद्धा दूर ठेवू शकत नाही. डॉक्टर, वकील, इंजिनियर, उद्योगपती आमचे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. महिला वर्ग सुद्धा, कोणीही सुद्धा दूर ठेवू शकत नाही. तसं बघितलं तर भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे, पण क्रिकेटला जितकं ग्लॅमर आहे तितकं हॉकीला नक्कीच नाही आहे. धवल याला मात्र लिव्हिंग एज, आणि यावेळेला खेळी संपुष्टात येते. विस्फोटक खेळीचा अंत होतोय तो आलोक मुकादम याच्या. सपने में मिलती है
टॉवरिंग षटकार मारले आणि 2 कलात्मक फटके मागे मारले, 2 चौकार मारले आणि 39 धावांची तुफानी खेळी केली आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. मी उल्लेख केला होता की भारताचा जो खेळ आहे, क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नाही आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे. पण मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल 1928, 1932, 1936 सलग 3 वर्ष हॉकीमध्ये ऑलिम्पिकमध्ये हॅट्रिक केली होती भारताने. आणि आज मात्र बाद फेरीसाठी भारताला संघर्ष करावा लागते हॉकीमध्ये. धवल स्वीप केलेला आहे चेंडूला. खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता अतिशय वेगात. दुसरी धाव. तिसरी धावी घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत आणि चौथ्या धाव्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय. स्वतःला झोकून दिलेल्या पंचांचा काय इशारा बघायचा आहे. 3 धावा होत आहेत. चौथी धाव घेताना फलंदाजा धावबाद झालेला आहे. 3 धाव्याने धावसंख्या वाढलेली आहे. प्रेक्षक या सर्वांचं या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक कुमारजी म्हात्रे, त्याचबरोबर कोणगाव बिग बॅश लीगची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. सो वेरी वॉर्म वेलकम टू एवरीबडी. येस मित्रांनो, आपण जय चेरोबा इंटरनेट सर्व्हिस यांची प्रोव्हाइड केलेली आहे. कोणगाव यांचे खूप खूप आभार. विघ्नेश भाई, सौरभ पाटील, महेश पाटील यांचे खूप खूप आभार. जय चेरोबा. हे आपण पाहू शकता आमचं मान्यवर कक्ष. मान्यवर कक्षामध्ये आमचे कित्येक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेताना पाहतोय आपण. डॉक्टर अमोल कराळे, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती. आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणाहून धावतं समालोचनापर्यंत पोहोचतंय. माझ्याबरोबर उजव्या बाजूला कल्पेश केनी, आमचे ऑफिशियल स्कोरर, स्वप्नील केनी ऑफिशियल स्कोरर, आणि निशांत पाटील यांना पाहू शकताय की युवा समालोचक आज अतिशय सुंदर समालोचन करत आहेत की पहिल्या सामन्यापासून. आणि जी टेक्निकल टीम आहे त्यामध्ये भूपेश कराळे, ज्यांनी अत्यंत कमी वेळात खूप प्रगती केलेली आहे, असे भूपेश कराळे. आणि GTC जोडले गेलेले आहेत ग्लोबल टेनिस क्रिकेट्स 12th मॅन सुद्धा दिसत आहेत, पण अजून चेहऱ्यावर त्यांच्या कुठल्या प्रकारे स्मित हास्य नाही, कारण क्लिअर झालेलं नाही आहे. जे दोन्ही 12th मॅन आहेत हे पाहू शकता. डॉक्टर अमोलजी कराळे, दर्शनजी म्हात्रे, कमलाकरजी नाईक मान्यवर कक्षामध्ये त्यांना आपण पाहू शकता. राज मुकादम, सचिनजी म्हात्रे, भूषण पाटील, एक आगळा वेगळा अंदाज, डॅशिंग अंदाज, नंदू धुळे. हे
पाहू शकता आपण ऑर्गनाईज कमिटी बिग बॅश लीग हे जे कमिटी मेंबर आहेत सगळ्यांचा आपण बॅनर फोटो पाहू शकता, ज्यांची अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. ही संपूर्ण आमची ऑर्गनाईज कमिटी आहे, ज्यांची अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी झालेली आहे. कॅमेरामॅन पुण्यवर्धन आणि प्रवीण यांची सुद्धा एक अपार मेहनत, अत्यंत सुंदर फोटोग्राफी त्यांनी आणि प्रत्येक क्षणोक्षणी आम्हाला जी महत्त्वाची क्षणचित्रे छायाचित्रे आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचलेले, आमच्या टेक्निकल टीममध्ये पोहोचलेले आहेत. हे पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येतोय. स्वप्नील केनी आमचे ऑफिशियल स्कोरर. वळूया आपण खेळाकडे आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा सज्ज होतील माझे सहकारी समालोचक निशांत पाटील. तर नक्कीच 61 धावांचं आव्हान ठेवलंय या मॅचमध्ये. आपण पाहतोय साई माऊली या संघासमोर, कारण आपण पाहतोय फलंदाजी आलोक मुकादमनं खूप जास्त इम्प्रेस केलाय. फलंदाजी करत असताना आलोक मुकादम या खेळाडूनं आता मात्र गोलंदाजीसाठी देखील आलाय. आलोक मुकादम हा गोलंदाज. दरम्यान दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि सचिन हे दोन फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला असेल सचिन हा फलंदाज आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत. आलोक आपल्या षटकाडी पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. 61 धावांचं आव्हान ठेवलं या मॅच मध्ये. आलोकचा हा चेंडू सचिन साडी. यावेळेस मात्र हॉपस्टमच्या बाहेर जाणार चेंडू, यासाठीच वाईट. पंच प्रल्हाद पाटील मात्र या ठिकाणी इशारा देतील. सरवली गावाचे उत्कृष्ट खेळाडू निवा पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सरवली गावाचे 61 धावांचं आव्हान ठेवलंय. तर एकीच तर नक्कीच या क्रीडा रसिकांसाठी रोहिदास पाटील आणि रुपेश नाईक यांच्या माध्यमातून कलिंगडची व्यवस्था देखील आपण पाहतोय. ऑन द लाईन नो नाही आहे, आउट ऑफ द विकेट नो आहे. तर नक्कीच वाईट चेंडू असेल. पंचाने इशारा दिलाय नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. पंचाने जो निर्णय दिला असेल मित्रांनो तो निर्णय समजून घ्या. तर नक्कीच आलोक पुन्हा एकदा आपल्या षटकाडी पुढील चेंडू सचिन साठी राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका. हा चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. 7 धावांसाठी. चेंडू मात्र गेलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर सरळ 7 धावांसाठी. या 7 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 7 या आकड्यावर. तर नक्कीच खूप चांगला फटका सचिनच्या बॅटमधून. तर नक्कीच ज्या प्रकारे 61 धावांचं आव्हान ठेवलंय, ज्या प्रकारे सुरुवात हवी आहे ती सुरुवात मात्र सचिनने या ओव्हरमध्ये करून दिली आहे. सचिन पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर जाणार चेंडू, यासाठीचं वाईट. पंचांनी पुन्हा एकदा स्वैरमारा घोषित केलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणार चेंडू होता, यासाठीचं वाईट. एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 8 या आकड्यावर. तर चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल आलोक मुकादम याला. यावेळेस मात्र स्वैर मारा करतोय या ओव्हरमध्ये आलोक. पुन्हा एकदा चेंडपेच गतीमध्ये परिवर्तन. लेग स्पिन आपण पाहिलं, थोडीशी फ्लाईट देखील दिली होती. शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फटका फसलाय. चेंडूने वेध मात्र घेतलाय यष्टीरक्षकात. एक चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय आता मात्र आलोक मुकादम हा गोलंदाज या मॅच मध्ये. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. पंचाने जो निर्णय दिलाय तो मात्र तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल. मैदानामध्ये 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळत असले परंतु पंचांच्या इशाऱ्यावर तुम्हाला कायम राहावं लागेल मित्रांनो. पुन्हा एकदा आलोक आपल्या षटकाडी पुढे चेंडू राईट ओव्हर द विकेट. उलटा चेंडू होता. यावेळेस मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. काऊ कॉर्नरवर क्षेत्रावर क्षेत्ररक्षक येईल, चांगले फील्ड करेल. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवर कंप्लीट केल्या जातील. 2 धावेनं फलकावर धावा झाल्या आहेत त्या 10 धावा.
चांगली सुरुवात मी तर म्हणेन साई मोडी संघाची. एकंदरीत पाहिलं सचिन ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, खूप चांगली बॅटिंग. अशा प्रकारे बॅटिंग मात्र सचिनला करावी लागेल या मॅचमध्ये. आलोक मुकादम पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र फ्लाईट देण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू होता. या सिटीचं वाईट पंच प्रल्हाद पटेल पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा देतील. आणखीन एका धावेची भर पडेल धावपलकावर, मात्र धावा होतील त्या 11 धावा. तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये केपीएल स्टार हा संघ फायनलमध्ये प्रवेश केलाय. पुन्हा एकदा आलोक मुकादम आपल्याच्याकडे पुढील चेंडू. यावेळेस वेगाने चेंडू टाकलाय, परंतु अप्रतिम कव्हर ड्राईव्ह त्याच्या बॅट मधून आलाय. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. 4 धावांसाठी. तर काय चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि हा सदाबहार चौकार आलाय फलंदाज सचिनच्या बॅटमधून. या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 15 या आकड्यावर. एक चांगली सुरुवात मित्र म्हणेन. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मात्र सचिन या फलंदाजांनी करून दिली आपल्या टीमसाठी. ओळख पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. यावेळेस मात्र हा चेंडू जाईल मिडविकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झेल घेण्याचा प्रयत्न, एफर्ट्स लावला, कमाल दाखवली. आणि मी तर म्हणेन आपल्या टीमसाठी या खेळाडूनं 2 धावा देखील वाचवलेत. चांगला अटेम्प्ट केला होता. तर नक्कीच आपण बघितलं फुलटा चेंडू होता मिडविकेट रिझन मध्ये. चांगला फटका देखील मारलाय. एक चांगला प्रयत्न मात्र त्या खेळाडूच्या माध्यमातून झाला होता. काय चांगला एफर्ट्स लावलाय. मी तर म्हणेन या खेळाडूनं आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवल्यात. एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या टीमसाठी 2 धावा या क्षेत्ररक्षकाने वाचवलेत. विकी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. पुन्हा एकदा आलोक मुकादम. फुलटा चेंडू आहे. यावेळेस मात्र हा चेंडू देखील जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. टावरिंग षटकार. तर नक्कीच पारितोषिक जाहीर झालंय प्रत्येक षटकारासाठी. गिरीश कराळे याच्याकडून सचिनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. तर काय फटका होता. लाजवाब फलंदाजी करतोय, अफलातून फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फलंदाज प्रशांत यानं खूप जास्त इम्प्रेस केलंय. फलक्यावर धावा झालेत त्या बिनबाद 23 धावा. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मात्र फलंदाज सचिन यानं करून दिली या मॅच मध्ये. 61 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना मोठी चांगली सुरुवातीची आवश्यकता होती. आलोक मुकादम सारखा एक महत्वपूर्ण गोलंदाज मात्र होता. त्या गोलंदाजावर आक्रमण केलंय. मी तर म्हणेन पहिल्या इनिंग मध्ये आलोक यानं फलंदाजी करत असताना अधिराज्य गाजवलं होतं. परंतु या षटकामध्ये सचिन यानं काय लाजवाब फलंदाजी केली आपल्या टीमसाठी. तर नक्कीच प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला, कारण आपण पाहतोय महत्वपूर्ण लढत, खूप चांगला सामना आपण पाहतोय. दोन्ही संघाचा विचार केला, दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत. एक चांगली लढत पाहतोय मित्रांनो. कोणगाव बिग बॅश लीग मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रेक्षक मायबाप खूप जास्त गर्दी आहेत, तर म्हणून मित्रांनो एवढी गर्दी आपण स्टँड मध्ये देखील पाहतोय. एक चांगलं आयोजन आणि या स्पर्धेतील हा शेवटचा दिवस. काय लाजवाब स्पर्धा मित्रांनो पाहतोय. टेनिस बॉल क्रिकेटची कक्षा रुंदावणारी स्पर्धा मी तर म्हणेन. लाजवाब स्पर्धा आपण पाहतोय. दरम्यान गोलंदाज यावेळेस तयार. नमित आलाय. नमित मात्र एक अष्टपैलू खेळाडू आहे. मागच्या मॅच मध्ये गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी केली होती, परंतु सेमीफायनलच्या महत्वपूर्ण मॅच मध्ये नमित या गोलंदाजाला चांगला परफॉर्मन्स दाखवायला लागेल आपल्या टीमसाठी. नमित राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल प्रशांत म्हात्रे, एक चांगला खेळाडू. नमितचा चेंडू आडव्या बॅटनं हा चेंडू फेकून दिलाय आणि काय चांगला झेल घेण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र गेलाय. आणि फलंदाज मात्र बाद झालाय. आय लव्ह यू.
त्याच्यासाठी च्या मॅजिक बॅग या ठिकाणी आणले आहेत सौजय राजेश भाऊ पाटील दापोडे यांनी दिलेले आहेत, खास करून स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण उत्कृष्ट झेलसाठी या बॅग दिल्या जातील. मी खास करून राजेशजी भाऊ पाटील यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय, त्यांनी या स्पॉन्सर केलेले आहेत. तर रवी राणा आणि विशाल सिंग यांचं आगमन झालंय, त्यांच्या या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज नमित तयार. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुलचा फटका नोमॅन लँडमध्ये चेंडू पडतोय. दीपवंतू शतरक्षक येथील चेंडूची फेक करेल, 2 धाव घेण्याची संधी आणि यशस्वी देखील झालाय हा फलंदाज. 2 धावे ना फलकावर धावा झालेत त्या 25 धावा. तर पहिल्या षटकामध्ये 23 धावा कुठून काढल्या होत्या, परंतु नमित यानं पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू दिलाय. प्रशांत म्हात्रे सारखा एक चांगला फलंदाज केलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण ते मंगेश याला पाहतोय, ज्या मंगेशनं मागच्या मॅचमध्ये अक्षरशः बरसला होता, परंतु या मॅचमध्ये मंगेश याला चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण सेमीफायनलचा सामना आहे, हा सामना जिंकेल तेव्हा संघ मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. परंतु हा सामना अतिशय महत्त्वपूर्ण आहे दोन्ही संघाचा आपण विचार केला तर. पुन्हा एकदा नमित आपल्या षटकातील पुढील चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु यावेळेस मात्र चांगला हुकचा फटका. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर क्षेत्रामध्ये. रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका गेला, हुकचा फटका होता, मात्र स्क्वेअर लेगला क्लिअर करता आलेला नाही. स्क्वेअर लेगला उभा असलेला क्षेत्ररक्षक आहे अभिजित यांनी अप्रतिम झेल. बॅक टू बॅक दुसरा झेल. प्रवीणजी नावा आणि विशालजी सिंग यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. तर नक्कीच अभिजित यानं क्षेत्ररक्षक करत असताना खूप कमाल केली आहे. आपण पाहतोय 2 झेल घेतले, 2 महत्त्वपूर्ण खेळाडू. सुरुवातीला प्रशांत म्हात्रे या खेळाडूचा झेल घेतला होता, तदनंतर सचिन या खेळाडूचा देखील स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये काय चांगला झेल घेतलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण अभिजितच्या माध्यमातून आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना. परंतु नमित याचे देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या, नक्कीच मानसिक दडपण होतं. षटक क्रमांक 2 टाकत असताना नमित या गोलंदाजावर, परंतु नमित याने जी गोलंदाजी केली आहे ना, लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये या गोलंदाजाने केली आहे आपल्या टीमसाठी. नमित आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. मंगेश मुकादम साडी गतीमध्ये परिवर्तन केलं. यावेळेस मात्र लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक मंगेश अभिजित आहे, काय चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तर नक्कीच आता मात्र क्रीडा रसिकांना देखील पर्वणी आहे. जर षटकाराच्या बाहेर आपण झेल घेतला तर राजेश भाऊ पाटील दापोडे गावतील यांच्याकडून बॅग मिळणार आहे त्या क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षकाला म्हणजे प्रेक्षक जो क्षेत्रक असेल त्याला. तर नक्कीच आयवा कॅच असं त्या कॅचला म्हटलं जातं, जी मात्र क्रीडा रसिकांसाठी झेल असते. नमित पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु यावेळेस पुन्हा एकदा अभिजित पिक्चर मध्ये येतोय की काय, आणि चेंडू मात्र जाईल. संघाची धावसंख्या झाली आहे ती 31 या आकड्यावर. तर मी तर म्हणेन ज्या प्रकारे सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र पहिल्या षटकामध्ये फलंदाज सचिन यानं करून दिली होती. परंतु षटक क्रमांक 2 टाकत असताना नमित यानं खूप जास्त कमबॅक करून दिलं होतं आपल्या टीमसाठी. 2 महत्त्वपूर्ण गडी बाद केले. सुरुवातीला प्रशांत म्हात्रे, तदनंतर सचिन बाद झाला. परंतु आता मात्र मैदानावर असलेली महत्त्वपूर्ण जोडी मंगेश पाटील आणि मंगेश मुकादम हे 2 महत्त्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकंदरीत साई माऊली संघाचा विचार केला तर एक मात्र निशाण या ठिकाणी आपण संघर्ष पाहतोय, आणि संघर्ष बघायला मिळणार आहे. बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा नमित, पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र फुलटो चेंडू होता, शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र फटका फसलाय. एक चांगल्या चेंडूची समाप्ती करतोय नमित हा गोलंदाज. तर नक्कीच क्रिकेट म्हणजे फलंदाज आणि गोलंदाज यामधली द्वंद्व युद्ध. फलंदाज मात्र बॅट घेऊन मोठे फटके मारण्यासाठी तयार असतो, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने वैविध्यपूर्ण नटलेले चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज देखील तयार असतो या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये.
येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 30 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम 61 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना साई मोरी संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 31 धावा. 12 चेंडू आणि 30 धावा. अतिशय महत्वपूर्ण लढत. दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघांची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. कोणगाव बिग बॅश लीगचा विचार केला तर, परंतु सेमीफायनलचा सामना, हा सामना जिंकणं गरजेचं असेल. हा सामना जिंकला तर नक्कीच अंतिम फेरीमध्ये केपी स्टार या संघासमोर खेळता येईल या संघाला. परंतु कोण जिंकणार येणाऱ्या 12 चेंडूमध्ये नक्कीच मित्रांनो आपल्याला कळणार आहे, कारण खेळ मात्र अतिशय सुंदर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः वेड लावलंय या टेनिस बॉल क्रिकेटनं. गावागावातून घराघरातून पाड्यापाड्यापासून प्रत्येक व्यक्तीला मात्र क्रिकेटचं वेड लागलंय आणि तेच क्रिकेटचं वेड मात्र आम्हाला मैदानामध्ये देखील घेऊन आलाय. तर नक्कीच मैदान आता मात्र फलंदाजीसाठी आलाय फलंदाज मंगेश देखील आहे. जिंकल्यावर शाबासकी देणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकांनी मात्र आपल्या टीमसाठी शाबासकी दिलेली असते, परंतु यावेळेस मंगेश जेव्हा मैदानामध्ये उतरला होता ना, तेव्हा त्याला देखील अशाच प्रकारे शाबासकी क्रीडा रसिकांनी दिली होती, त्याच्या खेळाडूंनी देखील दिली होती. परंतु मागच्या मॅचमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी केली होती ती फलंदाजी मात्र अपेक्षित असेल या फलंदाजीच्या माध्यमातून. नक्कीच येणारे 12 चेंडूंचे समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवी सरांना. धन्यवाद निशांत पाटील. कश्मकश, अटीतटी आणि संघर्ष. मित्रांनो, जीवन एक संघर्ष आहे. मग क्रिकेटमध्ये संघर्ष का बघायला मिळू नये? आणि इथे तर बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळणार आहे, कारण कधी बॅट चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवते, कधी बॉल बॅटला हुलकावणी देऊन यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. आणि संघर्ष केल्याशिवाय मित्रांनो तुम्हाला काहीच मिळणार नाहीये. इथे मात्र या सामन्यामध्ये मात्र संघर्ष बघायला मिळतोय. तिसरं षटक मार्गस्थ होणार आहे. मनोज, यावर मात्र आडव्या बटणे खेळण्याचा प्रयत्न संघाचा कॅप्टन कर्णधार खेळपट्टीवर आहे. मंगेश, मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती, मंगेश याने कॅप्टन इनिंग पेश केली होती. मात्र अशाच प्रकारची फलंदाजी मंगेश याला या सामन्यामध्ये करावी लागेल जर अंतिम फेरीमध्ये संघाला पोहोचवायचं असेल. मनोज, जवळपास 8 ते 10 पावलांचा रन VIP कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि टर्न बघायला मिळाला. सरळ निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातात. दहा चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 61 धावांचं लक्ष्य आहे. 31 धावा झालेल्या या षटकामध्ये मात्र कुठेतरी धावसंख्येला लगाम लावलेली, धावसंख्येला खीळ बसवलेली आहे, धावसंख्या थांबलेली आहे. 10 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. मनोज, लेफ्ट आर्म. यावर मात्र व्हाट ए शॉट, जबरदस्त फटका, लॅपी स्वीपचा फटका आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमापार शॉट. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. मनोज आणि लॅपच्या सुरुवातीलाच उजेष्टीच्या बाहेर गेलेला होता आणि लॅपी स्वीपचा फटका बघायला मिळाला आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर गेला होता. एक दर्जेदार षटकार. आता मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 24 धावांची आवश्यकता आहे. 37 धावा झालेल्या 37. 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. जेव्हा एखादा मोठा फटका लागेल तेव्हा सामना साई माऊली संघाच्या बाजूला झुकलेला असेल. चेंडू जेव्हा डॉट जाईल किंवा फलंदाज बाद होईल तेव्हा सामना सिद्धिविनायक संघाच्या बाजूला झुकलेला असेल. लंबकाप्रमाणे सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. ज्याप्रमाणे लंबक दोन्ही बाजूला जातोय त्याप्रमाणे सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. मनोज, लेफ्ट आर्म. फुलटॉस चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये, मात्र पूर्णपणे बीट होतं यष्टीरक्षक आणि 1 धाव मात्र मिळते. अतिशय चांगला चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता. खरं तर अशा चेंडूचा समाचार घ्यायला हवा आणि अशा चेंडूची जागा ही सीमारेषा असते. 1च धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 37. 37. 38 झालेल्या धावा.
मनोज लेफ्ट आर्म आपल्या फॉलोथ्रूमध्ये चुकतोय. कारण तर जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती 23 धावांची आहे. 8 चेंडू आणि 23 धावा. या षटकातले जे 2 चेंडू आहेत ते फार महत्त्वाचे ठरणार आहेत. 8 चेंडू आणि 23 धावा. याला फटका खेळलेला आहे. चेंडू गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. चौकार. मंगेश मुकादम यांच्या बॅटमध्ये गेला चौकार. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 42 42. 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. हा चेंडू फार महत्वाचा. या चेंडूला मोठा फटका लागला तर साई मावली संघ विजयाकडे वाटचाल करेल. हा चेंडू डॉट गेला किंवा फलंदाज बाद झाला तर मात्र सिद्धिविनायक संघाच्या आशा पल्लवित होतील. मनोज याला मात्र लॉफ्ट केलेला आहे. स्लॉक शिप डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. एक मात्र आहे की जोडी मैदानावर आहे. दोन्ही मंगेश आहेत आणि दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. एक संघाचा कॅप्टन आहे तर दुसरा मंगेश मुकादम आहे. दोघांकडे एक क्षमता आहे. हे पाहू शकता. पुन्हा एकदा आम्ही सातत्याने या ठिकाणी दाखवतोय श्री आमचे रोहिदाजी पाटील भाऊजी आणि रुपेशजी नाईक मोफत कलिंगड वाटप. संपूर्ण प्रेक्षकांना त्यांनी गेले 2 दिवस गारेगार कलिंगडाचं वाटप केलेलं आहे. आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेलं आहे. पण नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे का बा. कुठल्याही प्रकारचा मला मोबाईलवर फोन करायला नसेल तर लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. आमचे रोहिदाजी पाटील आणि रुपेशजी नाईक आणि खेळाडू कक्षामध्ये अजूनही थोडंसं प्रथमेश थोडीशी चर्चा करताना अजूनही क्लिअर नाही आणि भावपूर्ण श्रद्धांजली. यशवंतजी राखाडे मित्रांनो, जेव्हा जेव्हा इथे स्पर्धा असे मी कित्येक वर्षापासून या ठिकाणी समालोचन करतो. यशवंतजी राखाडे जेव्हा जेव्हा स्पर्धा असायची तेव्हा या ठिकाणी उपस्थित असायचे. आणि वेताळदेव स्टँड आणि या ठिकाणी जास्तीत जास्त जे सपोर्ट्स आहेत ते साई माऊली संघाचे सपोर्टर आहेत. ते क्षणभर उभे राहिलेले आहेत का त्यांच्यामध्ये सुद्धा अजून डाऊट आहे, संशय आहे की संघ विजयी होतोय की पराजित. कारण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ असतो. अगदी प्रत्येक क्षणोक्षणी अनिश्चितता असते. कारण कित्येक वेळा आपण पाहतोय की आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेलं आहे की अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ अनपेक्षित पराभूत होतात आणि पराभवाच्या खाईच जाणारे संघ अनपेक्षित विजय प्राप्त करतात. म्हणून क्रिकेटला म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. सहा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. अंतिम षटक कोण हाताळते बघायचंय. देवराज आणि फलंदाजी करण्यासाठी कॅप्टन मंगेश. देवराज पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही कारण उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय चेंडू. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. हा चेंडू मात्र पडल्यानंतर बाउन्स झाला, उसळला आणि पंचांचा पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा. स्वेर मारा बघायला मिळतो आणि हेच धोकादायक ठरू शकतं. जेव्हा सामना संघर्षपूर्ण असतो, अटीतडीचा असतो, तेव्हा अशा प्रकारची गोलंदाजी जी असते ती संघावर दडपण करणारी असते आणि संघाला पराभवाकडे घेऊन जाणारी असते. आणि अशा प्रकारच्या गोलंदाजीने संघ हा पराभवाला सामोरा जात असतो. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा आलेला आहे.
याला बॅक टू द बॉलर, धावबाची शक्यता आहे आणि फलंदाज धावबाद. षटकातील पुढचा चेंडू, याला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. यस मित्रांनो, कोणगाव बिग बॅश लीग ही तुम्हाला सर्वांची स्पर्धा आहे. खास करून कोणगावचा सन्मान असणारी स्पर्धा आहे, कोणगावच्या एकतेचं प्रतीक असणारी स्पर्धा आहे. जर प्रेक्षकामध्ये कोणी आमचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, वरिष्ठ नागरिक जर असतील तर आमची जी संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी आहे, तसेच आमचे मुख्य आयोजक कुमारजी म्हात्रे आहेत, यांच्या वतीने आपणास विनंती असणार आहे की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये या आणि मान्यवर कक्षामधून आपण ही स्पर्धा पहा. आपलं सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. देवराज राईट आर्म, याला मात्र चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला, अनपेक्षित बाउन्स. हे पहा पुन्हा संघर्ष. आता मात्र चेंडूचे शिल्लक राहिलेले आहेत. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. काय सामना बघायला मिळतोय निशांत. पहिला सामना असा बघायला मिळतो की अगदी प्रत्येक चेंडूला संघर्ष, हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. आणि ज्याला हृदयाचा त्रास असेल त्याने क्षणभरासाठी डोळे बंद केलेले बरे, खास करून ज्या दोन्ही संघाचे सपोर्टर्समध्ये, कारण काही होऊ शकतं. कोरोनाचा प्रकोप कमी झालेला आहे, पण हृदयाचे ठोके वाढलेले ते धोकादायक असतं. देवराज याला अराउंड दी ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे चेंडू हवेत आणि याचबरोबर वाट कॅच अप्रतिम झेल. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. मित्रांनो, कोणीही सामना जिंकला, कुणाचे सपोर्टर्स मैदानात येणार नाहीत. ही मुभा फक्त अंतिम सामन्यासाठी असेल. जेव्हा मेगा फिनाले अंतिम सामना असेल, अंतिम सामन्याचा रिझल्ट लागल्यानंतर आपण प्रेक्षक मैदानात येऊ शकता. मात्र हा जो सेमीफायनलचा सामना आहे, कोणीही मैदानात यायचं नाहीये, लक्षात घ्यायचं आहे. सामना संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी हस्तांदोलन करून मैदानाच्या बाहेर यायचं आहे. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काय सामना बघायला मिळतोय. चेसिंग कंपल्सरी आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. कोणी हार मानायला तयार नाहीयेत. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पण एक गोष्ट आहे, साई माऊली संघाला सामना जिंकायचा असेल तर एक मोठा फटका खेळावाच लागेल आणि सिद्धिविनायक संघाला सामना जिंकायचा असेल तर एक डॉट चेंडू टाकावा लागेल किंवा फलंदाज बाद करावा लागेल. दोन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. लगेच सामन्याला सुरुवात होणार आहे. जबरदस्त आयोजन आपण बघितलेलं आहे मित्रांनो.
कोणगाव बिग बॅश लीग 2021 कुमारजी म्हात्रे, परेशजी महाजन, मेजर रवी देसले, संतोष जराडे, हेमंत तेडसे, तसेच त्यांची इतर संपूर्ण हेमंत कराळे, संपूर्ण कमिटी, देवराज याला मात्र लिव्हिंग एज, चेंडू हवेत, झेल सुटतोय, 2 धावा मिळत आहेत आणि आता मात्र गोल्डन 6 ची आवश्यकता आहे, कारण 5 धावा तुम्ही पळून काढू शकत नाहीयेत या मैदानावर. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे षटकाराची आवश्यकता आहे, कारण 5 धावा या मैदानावर पळून काढणं तितकंसं सोपं नाहीये. शेवटचा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. यस, आमचे अमजदभाई शेख यांनी षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं आहे. अशना एंटरप्राइजेस संघ पराभूत जरी झालेला असला तरी मात्र अमजदभाई शेख यांचं मनोबल आजही वाढलेलं, त्यांनी 1000 रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं हे फार महत्त्वाचं असतं. त्यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करेन आणि स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांचं आम्हाला सर्वतोपरी सहकार्य लाभलेलं आहे. आमचे सर्व 8च्या 8 जे स्पॉन्सर आहेत त्यांचं मी खूप खूप आभार स्पेशल आभार व्यक्त करतोय आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने. वेदांत वॉरियर्स, अशना एंटरप्राइजेस, केपीएल स्टार, सिद्धिविनायक, गुरुकृपा, साई माऊली, शिव चेरोबा, बाबा साई, केपीएल स्टार असे आमचे 8चे 8 जे संघ आहेत त्या संघाचे सर्व स्पॉन्सरचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि त्रिफळाचीत म्हणजे क्लीन बॉल जरी केलं फलंदाजाला तरी अमजदभाई शेख यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक. फलंदाज जो आहे मानस आहे फलंदाजी करण्यासाठी, देवराज गोलंदाजी करण्यासाठी. अप्रतिम चेंडू आणि याच बरोबर सिद्धिविनायक संघ करूनच मैदानाच्या बाहेर निघायचं आहे, हस्तांदोलन करूनच यायचं आहे. यस, आमची जी ऑर्गनायझिंग कमिटी आहे कोणगाव बिग बॅश ऑर्गनायझिंग कमिटी, सर्व कमिटी मेंबर आहेत, त्यांनी 30R सर्कलची जी रेषा आहे त्या रेषेवर जायचं, सगळ्यांनी मैदानात जायचं आहे. बिग बॅश ऑर्गनायझिंग कमिटीने सर्वांनी त्वरित जायचं आहे, लगेचच 30R सर्कलची जी रेषा आहे त्या ठिकाणी जाऊन सज्ज राहायचं आहे.